मुंबईमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट। काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज। कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल। जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखाली। पूरस्थिती पाहून शाळा सुरू ठेवण्याच्या अधिकाऱ्यांच्या सूचना। पूर्व विदर्भाला पावसानं झोडपलं। मुसळधार पावसामुळे नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि भंडाऱ्यातल्या शाळा कॉलेजेसना आज सुट्टी। मुसळधार पावसाचा इशारा। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून। अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सादर करणार अर्थसंकल्प। ओबीसींच्या आरक्षण बचावासाठी आजपासून ओबीसींची लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात जन आक्रोश यात्रा। कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याची पोलिसांची नोटीस। शरद पवार देशातले भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार। पुण्यातून विधानसभेचं रणशिंग फुंकताना अमित शहांचा हल्ला बोल। पद्म पुरस्काराची आठवण करून देत सुप्रिया सुळेंचा पलटवार। उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते। अमित शहांचा हल्ला बोल। संभाजीनगर नावाला होणाऱ्या विरोधावर बोट ठेवत टीकेचे बाण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार। अजित पवारांची पुण्यामध्ये मोठी घोषणा। मात्र विधानसभा महायुतीतच लढणार। अजित पवारांची स्पष्टोक्ती। नीट संदर्भातल्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। पेपरफुटीच्या संदर्भात बिहार पोलीस आणि सीबीआयनं आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश। शासकीय कर्मचाऱ्यांवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावरचे निर्बंध मागे। तब्बल 58 वर्षांनंतर बंदी हटवल्याचं भाजपकडून स्वागत। आणि अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची अध्यक्षीय निवडणुकीतून माघार। उमेदवारीची धुरा कमला हॅरिस यांच्याकडे जाण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।